मस्त आहे बघ, हा. किती सॉफ्ट झाले रे. हा बरोबर झालेत. अर्धा तासानंतर आता फायनल आपले रताळे आहेत ना ते मस्त आता उकडून झालेत आणि हे भाजून पण झालेत मला असं वाटतं. तर ह्यांना आता काढूया आणि चेक करूया. गरम लागला ना? अरे तो बाहेरून आहे रे, थंड आहे. मी पण तेच आतमधून गरम आहे. मी पण तेच बोलत होतो. एक नंबर रे मित्रांनो, एकदम भारी. नमस्कार मित्रांनो, मी मंदार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत आपल्या रानामध्ये आणि आज आहे ना मित्रांनो आपण आहे ना रताळे भाजून आणि उकडून खाणार आहोत मित्रांनो. तर खूपच एन्जॉय करणार आहोत आजच्या या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता आहे ना आपला अनिकेत आहे ना तो गेला आहे शेतामधून रताळे काढून घेऊन यायला. तर तो आल्याच्या नंतर आपण भेटूया आणि ह्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या साईडला बघू शकता आपला मित्र अनिकेत आला आहे आपले रताळे घेऊन. तर मित्रांनो हे बघा, अनिकेतने काय मोठे मोठे रताळे आणलेले आहेत, एकच नंबर. तर अनिकेत, भेंडी तुझ्या शेतामध्ये खूप काय येतं, हे रताळे पण तुझ्या शेतामधूनच आणलेले आहेत ना? अरे माझ्या शेतामध्ये सर्व काय आहे रे, सर्व काय येतं अनिकेतच्या शेतामध्ये? फळांपासून तर भाज्यापर्यंत सर्व काय आहे. माझ्या शेतावरती ऍपल लागतं, कलिंगड लागतं, बरोबर. अरे पायनॅपल आणि ड्रॅगन फ्रूट सर्व लागतं. सर्व चिकू, पेरू, आंबा सगळं अनिकेतच्या शेतामध्येच लागतं. तर आपण जे आपल्याला जे पण लागतं ते आपण अनिकेतच्या शेतामधूनच ऑर्डर करतो. 2 मिनिटात आपल्याला माझी शेती म्हणजे डोरीमोनचा पॉकेट. अनिकेतची शेती म्हणजे डोरेमॉनचा पॉकेट. तर हे बघा, आपल्याला किती सारे रताळे भेटलेले आहेत. तर खूपच मस्त आणि आज तर खूपच मजा येणार आहे. आपण हे उकडून आणि भाजून खाणार आहोत. तर हे रताळे आपण बनवूया फटाफट. आणि तिकडे बघा आपला मित्र सुरेंदर, तो फाटी घेऊन येतोय. बघा किती सारे लाकडे घेऊन आलाय. हे कोणाचे आणले? हाय आपल्याच बाजूच्या वाडीतले. सर्व वाडी आपल्या बाजूच्या सर्व काय. बरोबर, आपल्याला जे लागतं ते आपण असं डायरेक्ट गुंतून घेऊन येतो. वाडीमध्ये घेऊन यायचा, दुसऱ्यांकडे जायचं नाही. देवण घेवण करायची, शेअरिंग इज केअरिंग. चल अनिकेत, आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. रेसिपी नाही फक्त उकलवलं. बरोबर. तुमचा पण जेला काय येत नाही ना कुकिंग वगैरे, हा तो पण बनवू शकतो. तो पण बनवू शकतो. फक्त उकलवायचे बस आणि त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकायचा बस. हा. सर्वात पहिले ना मित्रांनो आपण काय करूया माहिती काय, हा, हे रताळे आहेत ना त्यांना धुवून घेऊया. धुवून घेऊया. खूप सारी माती लागली. मी एकदम डीप मधून खोदून काढले आहेत ना रे हा. त्यांना, माती खूप असते. बरोबर. तर मित्रांनो हे बघा, तुम्ही आहे ना ह्यांना ना थोडीफार माती लागलेली आहे. ती सर्वात पहिले आपल्याला माती आहे ना ती धुवून स्वच्छ करायला लागेल, नाही तर आपल्याला माती खायला लागेल. बात तो सही है. तर हे बघा इथे आणलेलं आहे इम्पोर्टेड पाणी. आणि हा पाणी असा तसा पाणी नाही, तो खूप महागातला पाणी आहे. स्प्राईटच्या कंपनीचा पाणी तुम्ही कधी पिलेलात काय? तुम्ही फक्त थंडा पिलेला असणार. बरोबर, हा पाणी आहे. हा पाणी खूप मित्रांनो महाग भेटतो. आपण हा पाणी रोज पिऊ शकत नाही. हे बघ ना काय मस्त आहे. अरे गुलाबी झाला. गुलाबी प्लस काय तिला बोलतात आपलं जांभळाचा कलर काय असतं? जांभळा असतो कलर. हे क्या पूछ रहा है तू? काय बोल रहा? शक्यतो भारतात सर्वांना गुलाबी रंग खूप आवडतो. बरोबर. समज रे हो. तो भेटत नाही. रशियन ही गुलाबी भेटली तर आपण याची चव बघूया कशी आहे. ठीक आहे. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. म्हणजे तोप जळू नये म्हणून आपण लावतोय राखाडी. राखच बोलतात ना याला. थोडा पाणी टाकायचं आहे. बस एकच नंबर. तर अनिकेत बघा आता लाकडं लावते आपल्या चुलीला. माझीच आणलंय ना रे. हा तेच ना, आता आपण प्रत्येक वेळेला विसरतो. तर मित्रांनो टोप आहे ना आता चुलीवरती ठेवला आहे आणि आता आहे ना आपण शिराले टाकूया. नाही, सर्वात पहिला पाणी टाकायला लागेल ना. अरे हा रे, शिराले नाही, भेंडी रताळे आहेत. मी भेंडी शिराळे करतोय यार. होते ये हम क्या बना रहे हैं आज? बड़े बड़े जंगलों में छोटी छोटी होती है. बड़े जंगलों में ऐसी छोटी छोटी होती रहती है बातें. ठीक आहे, तर हे आपण रताळे टाकूया आपल्या टोपामध्ये. पण पहिला पाणी टाकूया. हे आपला पाणी गेलेलं आहे आपल्या टोपामध्ये आणि बघू शकता तुम्ही पाणी खूप टाकायचं आपल्याला. तर एकदम पाणी आपण टाकलं आहे टोपामध्ये. आता आपण टाकूया रताळे टोपामध्ये. पहिला हा कुर्बान करूया. ह्याला कुर्बानी कर. कापून टाकले तरी ह्याला कापून टाक.
कापून टाकू काय? हा याला कापून टाक. हातावी त्याला लागायचं. हा एक नंबर. तुम्ही बघू शकता आतमध्ये माल मटेरियल कधी एकच नंबर मस्त केलेलं आपल्या टोपामध्ये. आता हे 2 छोटे छोटे आहेत ते पण आपण टाकूया टोपामध्ये. ठीक आहे, अजून टाकूया आपण ह्याचे पण मटर कर. पाणी टाकला, पाणी टाकलं. हा ठीक आहे, पडला तर पडून थोडाफार. एकच नंबर मित्रांनो. हे बघा आपला पूर्ण टोप भरलेला आहे रताळ्याने. एकच नंबर. हे भाजायचे काय? हा हे आपण 2 आहेत ना ते भाजूया आणि बाकीचे टाकले आपल्या टोपामध्ये. पाणी बघा पूर्ण वर आलेलं आहे. पाणी मस्त उकळलं ना तर आता मजेच येईल. रताळे मस्त भाजून आले. आपला मीठ टाकायचं बाकी राहिलं ना, मीठ नंतर टाकूया ना. आता टाकू. आता टाकूया. थोडंसं ना पाण्याला ना हे येऊ दे, उकळी दम येऊ दे, दम. पाणी थोडासा पाण्याला उकळ येऊ दे, मग आपण टाकूया मीठ थोडासा. तर मित्रांनो आता आहे ना आपला पाणी आहे ना तो गरम होत चाललाय. आता आपण टाकतोय मीठ. तर हे सर्व मीठ टाकूया आपण. सर्व नाही, मग किती टाकूया? तो जो गोड पण असतो ना ह्याला, हा आपल्याला फक्त ना थोडासा गोड प्लस थोडासा मिठा. नाही, गोड आणि मिठा सेम आहे ना. गोड आणि खारट हा, गोड. थोडासा कॉम्बिनेशन असतं ना ते मग थोडंसं चांगलं लागतं. बरोबर. आपल्याला जास्त मीठ टाकायचं नाही, थोडंफार टाकूया. थोडं एकच नंबर. हे चुटकीभर नमक. आपण हा नमक आहे ना तो कुठून आणलेला आहे? हा ना, आम्ही काला बाजारातून आणलेला आहे. काला बाजार मित्रांनो. चांगला काळा बाजार बोलला नाही तर बोलला असता शेतात मधून आणलाय, वाडीतून आणलाय. बरोबर. तो हा मीठ पण जातो काला बाजार मध्ये माझा. मीठ पण लावलं, मीठ पण आहे तिथे. मीठ पण लावलेलं आहे मित्रांनो. मीठ लावतात? नाही, मिठाची शेती करतात. मिठाची शेती? मिठाची शेती. अरे मिठाची शेती तर मी तर ऐकलेलं की समुद्रामधून तो पाणी येतो. मला माहिती आहे एक लोकेशन एका समुद्राची. तो समुद्राचं पाणी मी घेऊन येतो. बरोबर. तो ट्रकमध्ये समुद्रात भरून. बरोबर. मोठे गॅलन भरून येतो. आणि तो तुझ्या शेतामध्ये बघतो. आणि नाही, शेताचं म्हणजे एक प्रायव्हेट हा आहे, ही जागा आहे ती. म्हणजे कसं भाज्यांना नुकसान होण्यासाठी ना तो ओतून पाणी टाकतो. ओतून टाकतो. बरोबर. जातो, मग ऊन जसा मीठ तयार होतो. मीठ होतं. तर मित्रांनो अनिकेतन आपला तो मिठाची पण शेती करतो. मीठ समुद्रामधून पाणी आणतो आणि आपल्या शेतामध्ये बघतो आणि मग मीठ तयार करतो. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. काय आता फक्त आपल्याला काय वाटच बघायची आहे ना. हा, वाट बघायची. आता मित्रांनो फक्त आपण वाटच बघणार आहोत, बाकी दुसरं काही कामच नाही आपल्याला. तर सुरेंदर, आम्ही अनिकेत वाट बघतोय तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कमेंट करा. सर्व महत्वाचं तुम्हाला कसं वाटतंय, काय बोलतोय आम्ही तसं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कमेंट करा. कमेंट करा म्हणजे आमचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटतंय, बरोबर आहे. म्हणजे आम्हाला आणखी काय करायला पाहिजे म्हणजे ते पण तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. सांगू शकता. म्हणजे आम्ही ते प्रयत्न करू करण्याचे. हा, आमच्या- असं नाही की नाही करणार. हा, म्हणजे प्रयत्न possible करू. असेल तर. हा. ठीक आहे. तर हे 2 आता रताळे राहिलेत, त्याचा आपण भाजून खाऊया. पण पूर्वजांची एक सोच आहे की आधीच्या काळातली की रताळा खाऊन जर रताळे आपण खाल्ले तर खूप चांगला फायदा होतो एका भागावर, एका जागेवर. बरोबर. हा. हा. प्रायव्हेट जागा म्हणतात त्याला, आपण असं बोलू शकतो. एकदम ओपनली प्रायव्हेट जागा. बरोबर. त्यावर खूप परिणाम करतो. म्हणजे हे खूप आरोग्यदायी आरोग्यदायक आहेत त्याच्यात. फळ आहे. फळ आहे का भाजी आहे? फल बोलू शकतो. फळ बोलू शकतो याला, हा, ह्या category कारण मध्ये का हा कंदमूळ आहे ना, तर मग हा भाजीच्या कॅटेगरीमध्ये येईल. हा, भाजी प्लस तो फल पण बोलू शकतो ना त्याला. काय माहित, फळ नाही बोलू शकत. सांगा तुम्ही काय भाजी काय मित्रांनो हा फळ आहे का भाजी आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता, कारण का आम्हाला तेवढा ज्ञान नाही. एवढं ज्ञान नाही. इथं असंच झालं, स्त्री पुरुष किंवा नपुंसकलिंग. नपुसंकलिंग ते आता बघ आपण ते तर माहिती पडलं रे. सर्व काय नपुसंकलिंग आणि स्त्रीलिंग, पुल्लिंग हे तर सर्वांना डिफरन्स माहिती आहे. बरोबर आहे. आणि मी माणसाचे जे स्त्री पुरुष आणि नपुंसक भाज्या आणि फळांमध्ये बोलतोय मी, त्यांचा प्रकार पण असतो ना. आता आपला प्रकार आहे स्त्री पुरुष आपण आहे ना मित्रांनो, आपण आहे- फळ भाज्या आणि अजून एक काय असेल तर. आम्ही ना खरं तर ना सायन्सचे स्टुडंट. बरोबर. आम्ही हे जे काही लॉजिकल बाते असतात ना ते असं म्हणजे डिस्कस करत असतो. बरोबर. जे म्हणजे कोणाच्या माइंडमध्ये पण अशा गोष्टी चालत नसेल ना, ते आमच्या माइंडमध्ये चालत असतात. हे फक्त मुलांनाच माहिती आहे काय ते काय बोलतात ते. बरोबर. आणि आता तर काय सुचत नाही, पण जेव्हा बसतो आम्ही सर्व एकसाथ बसतो तेव्हा भारी भारी असं सुचतं ना भाई. तुम्ही- जगा वेगळं. तुम्ही समजला आता असाल पण रे. फेले आमच्या समोर असं काहीतरी सुचतं आम्हाला. बरोबर. तर सुरेंद्र जेव्हा बसतो, सुरेंद्र नाही, आपण बसतो तेव्हा आपण बसतो असं. तेव्हा, ठीक आहे मग चालेल. आपण बसतो तेव्हा खूप गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येत असतात, पण ते आता सांगू शकत नाही तुम्हाला काय येतात. खूप गोष्टी येतात.
तर चला लाकडं आपली संपलेली आहेत, लाकडं लावूया आपण आणि अरे भाजूया कधी, चल पटापट भाजून घेऊ. तर चला मित्रांनो आपण हे 2 रताळे आहेत ना ते आपण भाजून खाऊया. आपले अर्धे रताळे ते उकडतात आणि 2 आहेत ना ते आता आपण भाजून खाणार आहोत. तर चला या. मी काय बोलतो ह्याला कसं भाजणार, त्याच्यामध्ये काठी टाकूया की सारे कसं टाकूया काय मग? दुसऱ्याकडे आणलेलं तू हां ह्याच्यामध्ये भाजू शकतो भाजू शकतो. हां असं ठेवून दिलं तरी. हा, ठेव. हे बघा आपले 2 आहेत ना ते रताळे भाजते 2 साईडला 2. पूर्ण जो हा जंगलातला पाळा पोचवला आहे तो आम्ही एकत्र करणार आहोत आणि या आगीत टाकणार आहोत. म्हणजे काय, जंगल पण स्वच्छ. चला मित्रांनो हे आपण आहे ना अशी आग लावतो, पण आपण सर्व गोष्टीची काळजी घेतो. म्हणजे लावतो आग पण प्रॉपर भिजवून पूर्ण जातो आणि याची काळजी घेतो आपण. आग लावतो रानामध्ये पण सर्व काही गोष्टी आपण बघूनच करतो. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपण आहे ना इथे होली लावून टाकली 2 रताळे भाजण्यासाठी. काय जबरदस्त मित्रांनो आपली आग लागलेली आहे. तर मित्रांनो आता 20-25 मिनिट आपल्याला आता व्हायला आलेत आणि हे आपले रताळे आहेत ना ते उकळले असतील ना. अरे बघ हा उकळलेत मस्त. उकळून झालंय मस्त. हे बघ हा. किती सॉफ्ट झाले रे. हा बरोबर झालेत. अर्धा तासानंतर आता फायनल आपले रताळे आहेत ना ते मस्त आता उकळून झालेत आणि हे भाजून पण झालेत मला असं वाटतं. तर ह्यांना आता काढूया आणि चेक करूया. काढ सूर्याशी ना घुसाव आणि बाहेर काढ. ठीक आहे. हा बूम. हे बघू शकता. ह्याला ना थोडी थंड कर, टाकून दे तिकडे कुठेतरी. मस्त स्मेल येतोय, सुगंध. भाजलंय मस्त. आता आतमध्येच बघायला लागेल आपल्याला. हा नरम तर झालाय म्हणजे भाजला लागला. तर हे बघा मित्रांनो आपला अनिकेत आहे ना तो आलेला आहे काहीतरी घेऊन. तर काय घेऊन आलाय बघा, केळीचं पान. 1 नंबर. चला आता आपण उतरतोय टोप. सर्वात पहिला आपण पाणी काढून घेऊया. तर पाणी आपण वतूया जमिनी खाली. तरी गरम आहे भरपूर. उकळलेत ना मस्त. पाणी खोललाय पूर्ण. हा गरम गरम आहे पाणी. वा पूर्ण निघते. वरून वरून काढ. 1 नंबर, 1च नंबर. वा हातात घेतल्यावर काहीतरी वेगळंच वाटतंय. काहीतरी वेगळंच भलतेच हातात घेतलं असं वाटतंय. चला हा आहे ना थोडासा टेस्ट करून बघूया आपण कसं झालंय. तर आपला टेस्ट करून सांगेल सुरेंदर. मी सांगू? हा टेस्ट करून सांग कसं झालंय. थोडीशी साल काढ वरतून आणि खाऊन सांग कसं झालंय. तर फायनली आपण साल काढलेली आहे. आता आपल्याला सुरेंदर खाऊन सांगेल कसं झालंय. गोळ्यात मस्त 1 नंबर. 1च नंबर. आणि शब्द नाहीत. मीठ टाकलं तर वाटतंय काय मीठ लागतंय? टाकलं थोडं एकदम नॉर्मल लागतंय. नॉर्मल एकदम, पण 1 नंबर आहे. तर चला मित्रांनो आता आहे ना आपण रताळे खाऊन बघूया कसे झालेले आहेत ते. त्याने घेतले बघा मोठा रताळा घेतला हातामध्ये. 1 नंबर. वास पण मस्त येतोय. मिठा मिठा. मिठा मिठा वास. खाऊन बघूया कसा मिठा लागते तो. हे बघ हे बघ कशी निघते बघ. हा बरोबर. एकदम मस्त उकलवलेलं आहे ना. 1 नंबर. गरम गरम. काय बोलतो कशी चव झाले? आजच्या गावात म्हणतात. 1 नंबर. 1 नंबर. जबरदस्त मित्रांनो. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय आता. जबरदस्त लागत आहे. तुम्ही बघू शकता कलर बघा त्याचा पिवळा पिवळा मस्त एकदम. हळद असं वाटतं हळद टाकली त्याच्यामध्ये. मस्त. अनिकेतच्या शेतातल्या मित्रांनो आपण रताळे खातो आणि 1च नंबर चव येते. मस्त आहे बघा. ह्यानी बघा हा पुन्हा हाताने सगळा काढून टाकला. पण लागलेली आहे ना रे. पण लागले म्हणून पटपट काळा साल हा, त्याचे. चविष्ट पण खूप लागतंय. बरोबर खूपच चविष्ट आहेत मित्रांनो. बघा, ये हे क्या करताय? असंच मोठा आहे तो. थोडा मीठ लावायचा लावायचा. आणि खायचा. मीठ लावून 1 नंबर लागतो एकदम स्वादिष्ट. हा बघ मीठ लावून बघ. मस्त आहे बघा. थोडा वरतून मीठ टाक. हा आता खाऊन बघा. आता खाऊन बघ. मस्त. हे खा खा खा. असं पण सही लागतं पण मीठ लावून जरा जास्त मजा येते. हा काय ठीक आहे. चला तर मी पण आता खाऊन बघतो. अशा शिजायला पाहिजे. असे शिजायला पाहिजे मस्त एकदम. गरम लागला ना.
अरे तो बाहेरून आहे रे, थंड आहे. मी पण तेच आतमधून गरम आहे. मी पण तेच बोलत होतो. एक नंबर रे मित्रांनो, एकदम भारी, एकच नंबर लागतो मित्रांनो. थोडा मीठ टाकूया आपण, मीठ लावून खाऊया. हा मस्त एकदम. आता आपण हे सुद्धा ट्राय करूया. हे पण ट्राय करूया. थोडी आला हा थोडं मिनिट. हे बघा, जबरदस्त एकदम. हा बघ आणि तो बघ. हा याचा कलर आहे ना वेगळा वेगळा आहे बघ. याचा कलर बघा असा आहे, याचा कलर बघा आणि याचा कलर बघा. म्हणजे हा आहे सेम टू सेम, पण हा भाजलेला आहे ना तो थोडा डिफरंट आहे. हा उकडलेला एकदम सॉफ्ट आहे आणि भाजलेला आहे तो एकदम कडक आहे. खाऊ याला. आपण ना फरक बघूया काय. जो भाजलेला आहे ना तो आहे ना कसं लागतं माहिती आहे, काहीतरी कडक पदार्थ खातोय ना असं वाटतं. आणि हा जो उकळलेला आहे ना तो एकदम सॉफ्ट आहे आणि खाल्ल्यानंतर ना डायरेक्ट विरघळून जातो लगेच. खायला ना थोडं चावत राहायला लागतं. आपण बटाटा कसा खातो तसा हा वाटतंय, म्हणजे थोडं चावायला लागतं, त्यानंतर त्याची टेस्ट येते. भाजलेले पण मस्त लागतात आणि उकळलेले मस्त लागतात. पण तुम्हाला जर असं खायचे असतील ना तर मग मला असं वाटतं की उकडूनच खा, कारण त्यांना भाजून आहे ना एवढे काय चांगले लागत नाहीत, ते बटाट्यासारखेच लागतात. पण उकडून एक नंबर मस्त मित्रांनो, पोट भरून खाल तुम्ही. तर चला तर मित्रांनो, आपले रताळे खाऊन झालेले आहेत आणि खूपच मजा आली मित्रांनो, खूपच टेस्टी झालेले आपले रताळे, तर खूपच मस्त लागले. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो प्लीज. मित्रांनो भेटूया आता अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय.